मणेराजुरीतील सोनार दुकान फोडणारा अटकेत 6.92 लाखाचा मुद्देमाल जप्त। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी मणेराजुरी येथील सोनार दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत त्याच्याकडून तब्बल 6,92,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे तासगाव पोलिसांनी दाखल केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लागला आहे। 8 जुलै 2026 रोजी मणेराजुरी येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने चांदीचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने तपास सुरू केला। दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे संशयित राहुल दादासो जमदाडे वय 29 राहणार मणेराजुरी तालुका तासगाव याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने चोरीची कबुली दिली। त्याच्याकडून चोरीतील 2.764 किलो चांदीचे दागिने, एक मोटरसायकल आणि गुन्ह्यात वापरलेली एक पकड असा एकूण 6,92,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली। पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करत आहेत। अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा SMK लाईव्ह न्यूज। गुन्हा जिथे SMK न्यूज तिथे।